छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे औरंगजेबाच्या आदेशानुसार वढू तुळापूर येथे फेकण्यात आले होते। औरंगजेबाच्या भीतीमुळे कोणीही संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यास धजावत नव्हते। गणपत महाराजांनी हे धाडस केले। गोविंद गायकवाड असा देखील उल्लेख काही ठिकाणी आढळतो। त्यावेळेस वढू बुद्रुक या गावी गोविंद महाराज राहत होता, धाडशी आणि जिगरबाज। त्याला समजलं की महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीत फेकण्यात आले। त्याने ठरवले काहीही झाले तरी चालेल, पण मी माझ्या राजाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही। औरंगजेबाच्या दहशतीला मी घाबरणार नाही। औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमाच्या काठावर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे फेकून देण्यात आले। संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत नव्हती। कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील अशी भीती गावकऱ्यांच्या मनात होती। औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूंच्या वाड्या पाड्यांवरील माणसे या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती। गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावाला परतले। बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली। शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला। इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काळी जास्त तुटते, पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय। बादशहाची लई दाणकी आहे, त्याने या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय। गोविंद म्हणतो, इथे शिवाजी राजाच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारस सारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगडा घालून गप। आता मात्र सगळे पेटून उठले। मध्यरात्री असल्यानं औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत धाराधूर झोपले होते। शंभूराजाचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले। मासांचे मिळतील ते तुकडे गोळा केले। समोर पेच निर्माण झाला की चिता रचायची कोणाच्या जागेत। जमीन मालक घाबरले। उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता। शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला। गावा शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकडं, ही आम्हा महाराजांची वतनी जमीन। इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना। समजा उद्या बादशहाचं संकट आलं तर कुठं बी निघून जाऊ। आणि या गोविंद महाराने 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन रात्रीला महाराजांच्या प्रेताचे तुकडे गोळा केले, ते शिवले आणि संभाजी महाराजांच्या प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गोविंद महाराने स्वतःची जागा दिली। अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला। रात्रीलाच महाराजांच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले गेले। पुढे गोविंद महाराला ठार मारण्यात आले असं देखील काही ठिकाणी वाचण्यात आलं। औरंगजेबाच्या भीतीमुळे कोणी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यास धजावत नव्हतं। गणपत महाराजांनी हे धाडस दाखवलं। आज वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, जी त्यांच्या बलिदानाची साक्ष देते। गणपत महार यांच्या या धाडसी कृतीमुळे त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता छत्रपतींच्या शरीराचे तुकडे एकत्र केले आणि त्यांच्या सन्मानाने अंत्यसंस्कार झाला। त्यांच्या या कार्यामुळे गणपत महाराजांचं नाव इतिहासात अजरामर झाले। या ठिकाणी गणपत महाराजांच्या कार्याबद्दल वाद निर्माण झाले, त्यामुळे त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेणं आवश्यक आहे। हा शेवट सुद्धा सिनेमात दाखवायला पाहिजे होता असा अनेकांचा सूर आहे। संभाजी राजांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या या महावीरास मानाचा मुजरा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर मराठी मंडळीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।